नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चेंदरकर अर्थात मावळे गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब हा शब्द दाबून त्याचे रूपांतर बेल आयकॉनमध्ये करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. ही चित्रफित महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्मित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. विषय NPS, GPS, UPS वरीलपैकी कोणत्या योजनेची निवड करावी? परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थातच NPS. शासन निर्णय दिनांक 31/10/2005 नुसार राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. शासन निर्णय दिनांक 27/8/2014 नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणून ओळखली जाईल. या योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे केले जाते. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशी कर नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाही. नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना परिभाषित अंशदानावर आधारित असेल आणि या योजनेचे 2 स्तर असतील. स्तर 1 हा शासनाच्या सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असेल, तर स्तर 2 हा त्यांच्यासाठी वैकल्पिक स्वरूपाचा असेल व तो त्यांच्या स्वेच्छा निर्णयाच्या अधीन असेल. स्तर 1 अंतर्गत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 10% इतके मासिक अंशदान द्यावे लागेल. ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून वजा केली जाईल व शासनाच्या 14% हिश्श्यासकट कर्मचाऱ्याच्या NPS खात्यात जमा केली जाईल. ही अंशदाने आणि गुंतवणुकीवरील प्राप्तीच्या रकमा निवृत्ती वेतन स्तर 1 खात्यामध्ये जमा केली जातील व ते आहरित करता येणार नाही. शासकीय कर्मचाऱ्यास सर्वसाधारण नियत वयोमान पूर्ण होतात किंवा त्यानंतर नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या स्तर 1 मधून बाहेर पडता येईल, परंतु योजनेतून बाहेर पडतेवेळी त्याच्या खाती जमा झालेल्या एकूण रकमेच्या 40% रक्कम वार्षिकी खरेदी करण्यासाठी गुंतवणे अनिवार्य आहे. ही गुंतवणूक कर्मचारी आपल्या आवडीनुसार विविध गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकतात. उदाहरणतः इक्विटी, गव्हर्नमेंट बॉन्ड, कॉर्पोरेट बॉन्ड. उपरोक्त वार्षिकीमधून संबंधित कर्मचारी तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे आई-वडील आणि त्याची पत्नी, तिचा पती यांना आयातभर निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली जाईल. खात्यात उरलेली 60% रक्कम ठोक रकमेच्या स्वरूपात संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास प्रदान केली जाईल व तिचा विनियोग कसा करावा त्याचे स्वातंत्र्य त्यास असेल. स्तर 2 हे आहरणयोग्य स्वतंत्र खातं आहे. या खात्यात कर्मचाऱ्यांचे अंशदान जमा केले जाईल आणि कर्मचाऱ्यास त्यातील रक्कम काढून घेण्याचा विकल्प उपलब्ध असेल. तथापि शासन या खात्यात कोणतेही अंशदान जमा करणार नाही. शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या वयोमानापूर्वी निवृत्ती वेतन योजना सोडून देण्याची मुभा असेल. तथापि अशा प्रकरणी खरेदी करावयाची अनिवार्य वार्षिकी शासकीय कर्मचाऱ्याच्या उपरोक्त खाती जमा झालेल्या एकूण रकमेच्या 80% असेल. शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन उपदान OPS प्रमाणे रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात आले आहे.
OPS प्रमाणे तसेच नियत वयोमान निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उत्पादन देय करण्यात आले आहे. OPS प्रमाणे NPSचे काही फायदे. PFRDA द्वारा या योजनेचे व्यवस्थापन व नियमन केले जाते, त्यामुळे सुरक्षितता वाढते. इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. इक्विटीमध्ये 40% 50% इतके गुंतवणूक करू शकता. NPSमध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळते. NPSचे काही तोटे. NPS या योजनेत किमान निवृत्ती वेतनाची हमी नाही. निधी 60 वर्ष लॉकिंग पिरियडमध्ये. ज्या कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटचे ज्ञान आहे तेच चांगली गुंतवणूक करू शकतात. थोडक्यात, जे कर्मचारी नियत वयोमान निवृत्त होतील त्यांची सेवा 10 वर्षापेक्षा कमी होईल त्यांनी NPS पर्याय निवडावा. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त आहे व त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर स्रोत उपलब्ध आहेत त्यांनी NPS निवडावा. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. शासन निर्णय दिनांक 14/3/2023 व दिनांक 20/9/2024. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 1/3/2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक 24/8/2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना दोन्ही योजनेमधील कोणत्याही एक योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील. त्यासाठी योजनेत सहभागी होणाऱ्या इच्छुक कर्मचाऱ्यांनी एक वेळेचा द्यायचा विकल्प दिनांक 31/3/2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा. जे शासकीय कर्मचारी दिलेल्या दोन्ही योजनेत सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत निवृत्ती योजना लागू राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत स्तर 1 मध्ये जमा असलेल्या अंशदायची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याची दिनांक 30/9/2022 रोजी शासन निर्णय अन्वये देण्यात आलेली सुविधा या योजना अंतर्गत उपलब्ध असणार नाही. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल. समजा अबक यांचे शेवटचे वेतन ₹28,700 आहे व ते 20 वर्षांची सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तर त्यांना ₹14,350 अधिक महागाई भत्ता एवढे निवृत्ती वेतन मिळेल. कालांतराने त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर पत्नीस ₹28,700 भागिले 2 म्हणजे 14,350 त्याचे 60% म्हणजे 8,610 अधिक महागाई भत्ता एवढे कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल. कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन ₹7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडीत असेल. ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्याची ज्या कालावधी अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून
कोणत्याही कारणास्तव रक्कम काढण्यास मुभा असणार नाही. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात देय राहील. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत निवृत्ती वेतन अनुदेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ देय राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 10% इतकी वर्गणी नियत वयोमान निवृत्त होईपर्यंत दरमहा त्याच्या वेतनातून कपात केली जाईल. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना अंतर्गत उपदान देय राहणार नाही. तसेच निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण करण्याची सुविधा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत उपलब्ध नाही. थोडक्यात ही योजना लाभदायक नाही. एकीकृत निवृत्ती वेतन योजना अर्थातच UPS शासन निर्णय दिनांक 20/9/2024. राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक 20/9/2024 अन्वये केंद्र सरकारने दिनांक 24/8/2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही योजना दिनांक 1/4/2025 पासून अंमलात येईल. जे कर्मचारी या योजनेचा विकल्प देतील त्यांना त्यांच्या मूलभूत वेतनाच्या 10% इतकी वर्गणी भरावी लागेल. या योजनेचे 2 संचित निधी असतील. 1. कर्मचारी व शासनाचे अंशदान मूळ वेतन व महागाई भत्त्याच्या 10%. 2. फक्त केंद्र सरकारचे अतिरिक्त अंशदान वेगळा संचित निधी कॉर्पस फंड. जे कर्मचारी या योजनेचा विकल्प देतील त्या सर्वांच्या मूळ वेतन व महागाई भत्त्याच्या 8.5% इतके अंशदान असेल. ज्या शासकीय कर्मचाऱ्याची सेवा किमान 25 वर्ष झालेली आहे त्यांना त्यांच्या सेवेच्या अंतिम 12 महिन्यातील सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन देय राहील. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल. कर्मचाऱ्याचा सेवेत असताना किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास त्याला मिळणाऱ्या किंवा मिळण्यास पात्र असल्यास त्याच्या निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन देय राहील. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा कमीत कमी 10 वर्ष झाली आहे व ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना किमान ₹10,000 सेवानिवृत्त वेतन देय राहील. समजा अबक यांचा जन्म 1/1967 साली झाला. सेवेत रुजू 4/10/2013. वयोमानानुसार सेवानिवृत्त 31/5/2025. एकूण सेवा 11 वर्ष 7 महिने 28 दिवस म्हणजे 139 महिने. वेतन 1/7/2023 रोजी 49,000. 1/7/2024 रोजी 50,500. 12 महिन्याचे सरासरी वेतन ₹50,375. 12 महिन्याच्या सरासरी वेतनावर 50% निवृत्ती वेतन म्हणजे 50,375 भागिले 2 बरोबर 25,187. एकूण सेवा 139 महिने म्हणजे 25,187 गुणिले 139 भागिले 300. सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन ₹11,670 देय राहील. कुटुंब निवृत्ती वेतन निवृत्ती वेतनाच्या 60%. निवृत्ती वेतन ₹11,670 त्याचे 60% म्हणजे ₹7,002 अधिक राज्य शासनाचा टॉपअप ₹2,998. एकूण कुटुंब निवृत्ती वेतन ₹10,000 किमान निवृत्ती वेतन. निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रत्येक 6 महिन्याच्या पूर्ण सेवेसाठी त्यांच्या मासिक वेतनाच्या 1/10च्या प्रमाणात ठोक रक्कम मिळेल. ठोक रक्कम प्रत्येक 6 महिन्याच्या पूर्ण सेवेसाठी त्यांच्या मासिक वेतनाच्या 1/10 पट. शेवटचे वेतन अधिक महागाई भत्ता बरोबर 50,500 गुणिले 53% बरोबर 26,765 बरोबर 77,265 भागिले 10 बरोबर 26.50 गुणिले 23 6 महिन्याचा कालावधी बरोबर
1,77,709 एवढी ठोक रक्कम मिळेल. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10पेक्षा कमी असेल त्यांना या योजनेतील ठोक रकमेचा लाभ मिळणार नाही. सेवेची 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली तर निवृत्ती वेतनाचा लाभ वयाची 58 किंवा 60 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल. हे लक्षात असू द्या. 1. जे कर्मचारी 1/11/2005 नंतर शासन सेवेत रुजू झाले आहेत पण 31/10/2030 पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना या योजनेत पूर्ण निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. 2. अधिसूचनेत ठोक रक्कम अधिक उपदान दिले जाईल असे संबोधले आहे पण उपदानाची गणना कशी करावी याचे सादरीकरण दिलेले नाही. या योजनेत निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ज्यांची सेवा 25 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त आहे व त्यांचे 12 महिन्याचे सरासरी वेतन 33,000पेक्षा कमी असेल तर त्यांनी या योजनेचा विकल्प देण्यास हरकत नसावी. जे कर्मचारी 1/11/2005 नंतर शासन सेवेत रुजू झाले आहेत त्या सर्वांना नम्र विनंती की मी तिन्ही योजनेची सविस्तर माहिती आपणास दिली आहे. या तिन्ही योजनेचा विचार करून योग्य तो विकल्प द्यावा ही विनंती. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.